हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. 2026च्या या उन्हाळ्यामध्ये फार कडक ऊन पडते आणि या उन्हामुळे केस आपले ड्राय होत आहेत, फ्रीझी होत आहेत आणि स्काल्पमध्ये सतत इचिंग होते आणि ही इचिंग आता कंट्रोलच्या बाहेर गेली आहे. बाजारामध्ये भेटणारे सगळे महागडे केमिकल स्प्रे वापरून झालेले आहेत. सगळे उपाय करून तुम्ही थकलेला आहात, हो ना? मग फक्त 2 ते 3 मिनिटं काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला एक असा आयुर्वेदिक हेअर मास्क सांगणार आहे जो तुमच्या स्काल्पला लगेच थंडावा देईल आणि होणारी इचिंग इन्स्टंट कमी करेल. 2026च्या या प्रचंड उष्णतेमुळे स्काल्पमध्ये हीट बिल्डअप होतीये आणि यामुळे केसांची जी प्रोटीन स्ट्रेंथ आहे ती कमी होतीये, इचिंग वाढतीये त्यामुळे आणि रेडनेस सुद्धा वाढतोय. मार्केटमधले जे कंडिशनर्स असतात ते फक्त वरून केसांना स्मूथ करतात, पण ते घाम आणि हीट आपल्या केसांमध्ये ट्रॅप करून ठेवतात. यावर उपाय काय? तर यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे आयुर्वेदिक हेअर मास्क. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. जास्वंदाची फुलं लागणार आहेत 3 ते 4, दही लागणार आहे, ब्राह्मी पावडर लागणार आहे, आवळा पावडर आणि आपल्याला ताजी कोरफड लागणार आहे. हा मास्क बनवायचा कसा हे मी तुम्हाला नंतर सांगते. सगळ्यात आधी आपण बघूया जास्वंद जे आहे ते केसांना थंडावा देण्यासाठी आणि त्याचबरोबर केसांची ग्रोथ करण्यासाठी फार फायदेशीर आहे. दही जे आहे ते आपला स्काल्प हायड्रेट करतं आणि होणारी इचिंग कमी करतं. ब्राह्मी जे आहे ती हीट कमी करून स्काल्पला थंड करण्यास मदत करते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते आणि व्हिटॅमिन सी जे आहे ते हेअर रिपेअरसाठी फार फायदेशीर आहे. कोरफड इन्स्टंट कूलिंग इफेक्ट देतं. आता आपण पाहूया हा मास्क बनवायचा कसा. हा मास्क बनवण्यासाठी आपल्याला 3 ते 4 जास्वंदाची ताजी फुलं लागणार आहेत. जर तुमच्याकडे जास्वंदाची फुलं नसतील तर काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही हिबिस्कस पावडर घेऊ शकता. ती तुम्ही 2 चमचे घ्या. त्यानंतर तुम्ही 2 चमचे दही घाला यामध्ये, 1 चमचा ब्राह्मी पावडर, 1 चमचा आवळा पावडर आणि तुम्ही 2 चमचे ताजी कोरफड घ्या. जर तुमच्याकडे ताजी कोरफड नसेल तर 2 चमचे तुम्ही ॲलोवेरा जेल कोणतंही असेल तरी चालेल. हे सगळे जे साहित्य आहे ते तुम्हाला आहे त्या अवस्थेमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. यातला कोणताही पदार्थ किंवा कोणतीही पेस्ट आपल्याला गरम करायची नाही. याचं कारण असं, गरम केल्यानंतर यामध्ये असणारे जे सगळे न्यूट्रिएंट्स असतात ते कमी होतात. त्यामुळे आहे त्या अवस्थेमध्ये आपल्याला हे मिक्स करून याची एक स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हा मास्क तुम्हाला खास करून तुमच्या डोक्याच्या वरच्या भागावरती म्हणजे क्राउन एरियामध्ये लावायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मानेला सुद्धा लावू शकता. हा मास्क आपल्याला 10 ते 15 मिनिटं ठेवायचा आहे आणि ही जी 10 ते 15 मिनिटं असतील याच वेळेमध्ये स्काल्प कूलिंग जे आहे ते सुरू होईल. लक्षात ठेवायचं आहे, हा मास्क जो आहे तो तुम्हाला गरम पाण्याने धुवायचा नाही. हा मास्क धुण्यासाठी तुम्हाला थंड पाण्याचाच वापर करायचा आहे. गरम पाण्यामुळे काय होतं, सगळा जो कूलिंग इफेक्ट आहे तो निघून जातो, फ्रीझीनेस आहे तो सुद्धा वाढतो. अगदी पहिल्याच वापरामध्ये तुम्हाला तुमची इचिंग कमी झालेली जाणवेल, स्काल्प थंड झालेला जाणवेल, हायड्रेट होईल, त्याचबरोबर तुमचे केस सॉफ्ट सुद्धा दिसतील. त्यामुळे केमिकल प्रोडक्ट्सचा वापर सोडून द्या आणि हा नॅचरल उपाय आजपासूनच ट्राय करा. हा उपाय केल्यानंतर याने तुम्हाला फरक पडला की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात अशाच टिप्स सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.